मोठी अपडेट आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीमध्ये होणार का अशी चर्चा सुरू आहे. कारण धनंजय मुंडे पहाटे दिल्लीत पोहोचलेत. या दौऱ्यामध्ये मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार का याकडे लक्ष आहे. तर मुंडेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं कारण काय असा सवाल उपस्थित होतोय. मंगळवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. तर वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर मुंडेंची दिल्ली वारी आहे का अशी चर्चा सुरू आहे. तर मुंडेंच्या संभाव्य राजीनाम्याचा निर्णय दिल्लीमध्ये होणार का याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे. तर धनंजय मुंडे दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असल्यानं ते दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळते. दरम्यान सिद्धिविनायक मंदिरानं काढलेल्या आदेशानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात असतात, ते देखील असभ्य वाटतं असं तृप्ती देसाई म्हणतात. सिद्धिविनायक मंदिराचं लाईव्ह दर्शन बघितलं तेव्हा आतमध्ये मात्र जे पुजारी आहेत ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत. मग हा फक्त नियम भक्तांनाच लागू होतोय का? मग अर्धनग्न असलेले जे काही पुजारी आहेत आपण बघतोय की मग ते सुद्धा कपडे जे आहेत ते भडक कपडे वाटतात किंवा असभ्य जे आहेत ते वर्तन वाटतं. त्यामुळे मला वाटतं की नियम जर करायचे ते सगळ्यांसाठी करा आणि भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही घालू शकत नाही.